रील्स, कपडे आणि रोजचं भांडण. शेवटी सासू-सासऱ्यांनी एकत्र जीवच दिला. हरियाणाच्या पानिपतमध्ये घडलेल्या या घटनेने सगळ्यांनाच हादरवलंय. राजेश आणि सुमन या दाम्पत्याचा मुलगा आशिष याचा दिल्लीतील स्नेहासोबत प्रेमविवाह झाला होता. सुरुवातीला सगळं ठीक होतं, पण लग्नानंतर घरात रोज वाद सुरू झाले. कारण होतं बहूचं राहणीमान, कपडे आणि रील्स बनवण्याची सवय. गावातल्या वातावरणात राहायला सासू-सासरे सांगायचे, पण स्नेहाला तिचं मॉडर्न लाईफस्टाईल बदलायचं नव्हतं. घरात रोज टोकाटोकी, भांडण, मारहाणीचा आरोप आणि मुलगाही आई-वडिलांपेक्षा पत्नीचीच बाजू घेत असल्याचं नातेवाईकांनी म्हणलं आहे. शनिवारी पुन्हा मोठा वाद झाला आणि मानसिक तणावातून राजेश आणि सुमन यांनी सल्फास खाल्लं. सुमनचा जागीच मृत्यू झाला, तर राजेश यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. एका घरात दोन अर्थी निघाल्यानंतर संपूर्ण गाव सन्न झालंय. आता पोलिसांनी सून स्नेहा आणि तिच्या आई-वडिलांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पण या घटनेनंतर एकच प्रश्न विचारला जातोय, एका घरातला वाद इतका टोकाला जाऊ शकतो का?